हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आज ना तुमच्याशी ना आवळाचे ना कॅन्डीची रेसिपी शेअर करणार आहे. आवळा कॅन्डी. तर ना काल बघा 1 किलो ना आहोने ना छान अशी ना आवळे आणलेले आहेत. तर तुम्हाला जवळून दाखवते. खूप छान अशा 1 किलोच आणलेले आहेत बरं का. तर या 1 किलोचं ना मी आवळा कॅन्डी बनवते आणि पहिल्यांदाच आवळा कॅन्डी बनवायला घेतलेला आहे. तर आपण बाजारातून आणलेलं असते मग म्हणून ना त्यासाठी आपण ना ही आवळा स्वच्छ वगैरे धुवून घ्यायची, कारण बाजारात धूळ वगैरे पडलेली असते ना याच्यावरती. म्हणून मी ना आता पहिल्यांदा ना आवळा स्वच्छ धुवून घेते. तर इथे ना मी खळखळ असं ना 2-3 पाण्यांना स्वच्छ असे ना मी आवळे धुवून घेते. तुम्ही पाहू शकताय खूप छान असे ना आपले इथे आवळे आहेत. तर मस्त असा ना आवळे धुवून घेते मी. आवळे आता स्वच्छ धुवून ना मी पुरणाच्या चाळणीमध्ये ना पाणी निथळून घेते आणि एक कोरड्या कापडाने आपण स्वच्छ पुसून घ्यायचे हे आवळे. तर इथे ना मी गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. तर आपल्याला ना आवळे हे वाफवायचे आहेत. कढईमध्ये ना मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. तर त्याचं बघा अगोदर मी ते आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि वाफेवर ना आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत आवळे. तर मी पहिल्यांदा ना हे आवळे स्वच्छ कोरड्या कापडावरती पुसून घेते. कोरड्या कापडांना मी स्वच्छ असे ना आवळे पुसून घेते. त्याला असं थोडंसं कोरडं करून घ्यायचं आपण. तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते मी. याच्यातलं ना पाणी पूर्णपणे ना निघालं पाहिजे. तर खूप छान असे बरं का आवळे आहेत. तर इथे मी स्वच्छ असं पुसून घेतलं आणि या चाळणीमध्ये ना मी वाफून घेणार आहे आवळे. तरी बाजारात एक छोटं मोठं असे आवळे भेटलेले आहेत. तर खूप छान असे आवळे आहेत बरं का. तरी बाजारात एक छोटा असणारच. तर चला छान येते ना. पाण्याला उकळी आलेली आहे. तरी ते तुम्ही पाहू शकताय मस्त अशी ना आपल्याला उकळी आलेली आहे पाण्याला. थोडेच बनवायचे आहेत, त्या चाळणीमध्ये बसतील म्हणून मी ते वापरून घेते. 1 किलोचे मी इथे आवळा कॅन्डी बनवणार आहे. तर ही आवळा कॅन्डी ना खूप छान लागते आणि इतकी छान लागते ना, खूप म्हणजे खूप छान. आणि प्रत्येक स्टेजला ना ही छानच लागत असते. तर एकदा ना ही वाळवून घेतली ना वर्षभर टिकतं. आणि इथे बघा खूप छान येते ना आपले आवळे उकडलेले आहेत. तर मी त्याला चेक करत होते उकडलेले आहेत की नाही म्हणून. आपल्या इथं ना मला मी आज आवळा कॅन्डी बनवते. खूप दिवसातून मी अशी आवळा कॅन्डी बनवायला घेतलेली आहे. तर 1 किलोची ना मी आवळा कॅन्डी बनवणार आहे. तर त्यासाठी मी 1 किलो साखर पण घेतलेली आहे बरं का. तर तुम्हाला दाखवते. तर हा डब्बा ना आमचा 1 किलोचाच आहे. तर इथे मी 1 किलो साखर घेतलेली आहे. आणि 15-20 मिनिटांमध्ये ना हे आपले आवळे ना छान उकडलेले आहेत. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान अशा ना याच्या पाकळ्या होतात, आपोआप पाकळ्या निघतात. तर की समजायचं की नाही हे आपले आवळे उकडलेले आहेत. तर मी त्याला गॅस बंद केलेला आहे. यानंतर एक ताटामध्ये मी आता काढून घेते आणि गारही करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता 1 किलो इथे मी साखर घेतलेली आहे समप्रमाणामध्ये. 1 किलो आवळे आहेत तर 1 किलो साखर घ्यायची आहे. तर खूप छान याचे बघा पाकळ्या आपोआपच सुटतात. तर असं समजायचं की पाकळ्या जर सुटल्या नाही, 4-5 आवळ्याचे जर सुटल्या नाही की समजायचं की आपल्या आवळ्या शिजलेल्या आहेत आणि छान असे ना उकडलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी साखर घेतलेली आहे 1 किलोची. तर चला सर्व हे ना आवळे आहेत ना मी एका ताटामध्ये काढून घेते. तर थंड झाल्यानंतर ना 1 तास आणि ना आपण हे आवळा कॅन्डी बनवायची आहे. तर निघतील बघूया आता पाकळ्या. तरी पण मी कसं आता मला तेवढा वेळ नव्हता म्हणून मी काय केलं की नाही गरम असतानाच ना मी याच्या पाकळ्या ना काढत होते आणि आतले बियाही काढून घ्यायच्या आहेत. आणि आता नाही सर्व ना मी ना आवळाचे ना पाकळ्या करून घेते. आणि नाही म्हटलं तर एक आवळ्यामध्ये ना 8 तरी फोड्या होतील. आणि याला ना कृष्ण आवळा असं म्हणतात, असं काहीतरी आहे बरं का. मला पण तेवढं काही जास्तीचं माहिती नाही आवळ्याची नावं.
तर इथे तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या आरोग्यासाठी ना हा आवळा घेणं ना खूप महत्त्वाचं आहे आणि आरोग्यासाठी पण चांगला आहे बरं का. आपण दिवसातून ना एक तरी आवळा खाल्ला पाहिजे असं म्हणतात. तर आपल्या ह्याच्यावरती ना पित्ताशयावर पण ना हा ना आवळा ना खूप उपयोगी आहे आणि आपल्या केसासाठी आणि आपल्या त्वचासाठी पण ना आवळ्याचा ना खूप म्हणजे खूप उपयोग आणि फायदे पण आहेत बरं का. तरी ते मी गरम असतानाच ना आवळा काढत होते म्हणजे आतले बिया वगैरे. पण तुम्ही ना की 1 तासाने गार झाल्यानंतरच ना आवळा ना बाजूला करा फोड्या. तर त्याच्यामुळे ना लवकर होतील. कारण मला थोडं जास्तीचा वेळ नव्हता म्हणून मी थोडंसं ना गरम असताना ना आवळ्याच्या फोड्या साईडला करत होते. ही काही तेवढी जास्त अवघड रेसिपी नाही बरं का. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे बरं का. तर इथे मी सर्वच ना आवळे इथं फोड्या बाजूला करून घेतलेल्या आहेत आणि छान वाटलं बरं का. पहिल्यांदाच मी अशी आवळा कँडी बनवणार आहे. तर थोडंसं तुरट, आंबट असं खट्टा-मिठ्ठा हा आपला आवळा असतो. तर याचा ना ज्यूस पण बनवतात. काही काही खूप खूप काही काही बनवता येतं. पण आता ही आवळा कँडी बनवल्यानंतर जे काही रस राहतो ना त्याचा आपण उपयोग ना आवळ्याचा ज्यूस म्हणून उपयोग करू शकतो. तर इथे बघा 1 किलोचे ना एवढे निघालेले आहेत. तर आता हे सुकल्यानंतर ना आणखीन थोडेसे निम्मे होतील. तर मी ते ना चाळणीमध्ये काढलेलं आहे सर्व आवळ्याच्या फोडी. तर इथे मी एका ना ताटामध्ये काढून घेते आणि नंतर ना की एक छोट्याशा मी भांड्यामध्ये घेतलेला आहे. तुम्ही पातेल्यामध्ये घेऊ शकता किंवा एक छोट्याशी टोपलीमध्ये घेऊ शकता. तर आता ना आपण काय करायचं की ना उकडलेल्या आवळ्यात ना मी फोडे सर्व घेतलेले आहेत. तर यामध्ये ना आपण काय करायचं, आता काय गॅस चालू करायचं नाही, काही नाही. खूप सोपी ही रेसिपी आहे. तर याच्यामध्ये ना आपण आता ना 1 किलो साखर ॲड करणार आहोत. तर थोडी थोडी साखर टाकत ना छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर यामध्ये ना साखर ना जेवढी म्हणजे आणखीन थोडेसे हलवायचं, मग आणखीन थोडीशी साखर ह्याच्यामध्ये टाकायची. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना आपला ना आवळ्याचा ना कँडी होते. तर 1 किलो वापरल्यामुळं ना लगेच ना खायलाही एकदम टेस्टी आणि गोडसुद्धा होणार बा काही आवळा कँडी. आणि या आवळ्यामध्ये ना की मॉइश्चर असतं, आवळ्याच्या मॉइश्चरमुळे साखर ना आपोआपच विरघळतं. तर 2-3 दिवस ना आपण ना काय करायचं की नाही ठेवायचं आहे मुरण्यासाठी. तर 2-3 तासामध्ये ना या आवळ्याला ना खूप छान असं ना पाणी सुटतं बरं का. ऑटोमॅटिकलीच पाणी सुटतं. कारण याच्यामध्ये ना मॉइश्चर जास्त प्रमाणात असतात म्हणून. तर इथे मी साखर टाकलेली आहे आणि 2-3 तासामध्ये ना ही साखर ना पूर्णपणे विरघळली जाते. पूर्ण पाणी-पाणी होतं बरं का. वरती पाणी येतं आणि 2-3 दिवस ठेवल्यामुळे ना छान असं मुरतात. तर काही जण 4-5 दिवस पण ठेवतात. तर मी इथे ना 2-3 दिवसच ठेवणार आहे आवळाचा असं कँडी बनवण्यासाठी. तर चला असं आता शौर्यला खूप घाई आहे की म्हणतोय मम्मा कधी मिळणार खायला, असं त्याचं चालू आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवते बरं का. 3 दिवसांनी मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे की मुरत ठेवलं होतं ना, मग किती छान याला पाणी सुटलेलं आहे बरं का. इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान असं याला ना पाणी सुटलेलं आहे. तर हा आहे ना फेस आहे ना तो साखरेमुळा थोडासा फेस येतो. 2-3 दिवस त्याला एकदा हलवायचं म्हणजे सकाळी थोडंसं हलवलं की दुसऱ्या दिवशी, परत तिसऱ्या दिवशी. पण मी तिसऱ्या दिवशी नव्हते, गावी गेलते म्हणून आहे की हलवायचं. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना आवळ्याचा हा ज्यूस सुद्धा बनवू शकतो. तर इथे मी सर्व आवळे आहेत ना, फोड्या आहेत ना, ते मी बाजूला एकाच चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. तर आपण जर नाही फिरवलं ना चमचा वगैरे ना, त्याच्यावरती बुरशी येते किंवा साखर पण जमा होते. तर ही साखर ना छान आवळ्यामध्ये मुरलेली आहे. तर खूप छान याचा ना स्मेल पण येतोय गोड, छान असा खट्टा-मिठ्ठा. तर मी एक काचेची भरणी घेतलेली आहे. तर त्याच्यामध्येच ना आपण ना हा आवळ्याचा ज्यूस आपण वापरू शकतो. न फेकून देताना हा आवळा सरबत म्हणून आपण ना दुपारी 2 चमचे टाकून ना आपण काय करायचं की आवळ्याचा ज्यूस पिऊ शकतो किंवा सकाळी ना उठल्याबरोबर गरम पाण्यामध्ये ग्लासमध्ये ना 2 चमचे टाकून ना तो सुद्धा आपण ना पिऊ शकतो. तर आता आरोग्यासाठी खूप चांगला आणि फायद्याचा आहे बरं का आवळा. तर इथे मी एका काचेच्या भरणीमध्ये ना आवळ्याचा रस काढलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप छान इथे ना आपले आवळे मुरलेले आहेत आणि इथे तुम्हाला साखरेमुळे ना कलर खूप छान आलेला आहे बरं का ह्या आवळ्याला. तुम्हाला आणखीन थोडंसं दाखवते.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, याला ना अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही आणि पाण्याचा हात लावायचा नाही बरं का. कोरड्या अशा ठिकाणी हा आपण ना ठेवून द्यायचा आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. आता ना सायंकाळची वेळ आहे, म्हणून मी काय केलेलं आहे की गावाला गेल्यामुळे ना संध्याकाळी ना मी काय केलं की हे सर्व याच्यातलं ना आवळ्याचा ज्यूस वगैरे बाजूला केला आणि आवळ्याचे फोडे आहेत ना मी एका परातीमध्ये ठेवणार आहे. तर ते काय करणार आता की फॅनच्या हवेखाली मी हे सुकवणार आहे. पण शक्यतो ना उन्हामध्ये वाळवा. 2 किंवा 3 दिवस ना तुम्ही 2-2 तास तुम्ही असे ना उन्हात ठेवू शकता. तरी ते मी दुसऱ्या दिवशी ना उन्हात ठेवलेलं आहे आणि आवळ्याला बघा थोडाफार आता आपला आवळा सुकलेला आहे आणि याचा कलर पण ना खूप छान आलेला आहे बरं का आवळ्याचा कँडीचा. तर खूप छान अशी ना आपला इथं आवळ्या कँडी बनलेली आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता तिसऱ्या दिवशी ना मी ह्या आवळ्याला ना पिठी साखर लावून घेते. तर इथे बघा खूप छान इथे ना आपला मऊसूत असा आवळा कँडी बनलेला आहे. वरून असं सुकलेला आणि आतून ना मऊसर असा ना हा आवळा कँडी बनलेला आहे. तर मी इथे ना थोडीशी ना पिठी साखर भुरभुरलेली आहे, त्याच्यामुळे ना आणखीन थोडासा गोडवा येतो आणि पूर्ण पिठी साखर काढून बाजूला घ्यायची. म्हणजे जेवढं चिटकतं ना त्या आवळा कँडीला तेवढं ते आपण ना ठेवायचं. तर एका काचेच्या भरणीमध्ये आपण हे भरून ठेवून शकतो की आपला हा आवळा कँडी ना सुकलेला आहे. फ्रीजमध्ये ठेवायची पण अजिबात गरज नाही की आपण आता बाहेरही देखील हा एका डब्यामध्ये ठेवू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला मी जवळून दाखवते. तर जसं आपण विकत आणतो ना आवळा कँडी, तशीच ही अगदी परफेक्ट अशी ना आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. तर करता करताच ना अर्धी ही संपलेली आहे बरं का. इतकी छान लागते ही आवळा कँडी. तर तुम्हाला माझा ना आजचा हा आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि खायला पण एकदम टेस्टी झालेले बरं का. तुम्ही पण नक्की एकदा बनवून बघा आवळा कँडी. तर मलाही फार आवडलं आणि शौर्यला बनवताना वाटत होतं की मम्मा हे कसं लागतं, पण आता दिल्यानंतर ना त्याला खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे. तर चला, असं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.